नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। स्वारगेट एसटी स्थानकाच्या सुरक्षेचा घेतला आढावा। स्वारगेट एसटी स्थानकात घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे। स्वारगेट डेपोमध्ये घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे। या अनुषंगाने आजच्या बैठकीत त्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून येथील सुरक्षा कर्मचारी वाढवण्यासोबतच एसटी महामंडळात एक सुरक्षा रक्षक कमिटी नेमून त्यात IPS दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमणार असल्याचं परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलं आहे। स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री यांनी एसटी महामंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची शनिवारी आढावा बैठक घेतली। यावेळी DCP अमोल झेंडे, ACP वाहतूक अश्विनी राग, प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांच्यासह एसटी, पोलीस आणि RTO विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीबद्दल माहिती देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की पूर्वीसारखे सुरक्षा दक्षता अधिकारी नव्याने नेमण्यात येतील। पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे। स्वारगेट स्थानकात यापूर्वी CCTV बसवण्यात आलेले आहेत, त्यांची संख्या देखील आता वाढवण्यात येईल। महिला सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करण्याची गरज आहे त्या तात्काळ करणार असल्याचं सांगताना या प्रकरणाच्या ऑडिटमध्ये जे कोणी अधिकारी किंवा ठेकेदार दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं मिसाळ यांनी म्हटलं आहे। एसटी बस स्थानकाच्या आवारात तक्रार निवारण कक्ष, तक्रार नोंदवण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक राज्यात दिला जाईल। तसेच खाजगी बस चालकांची एसटी स्थानकात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी देखील उपाययोजना आखण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी म्हटलं आहे। दरम्यान केंद्र सरकारने आणलेले स्क्रॅप पॉलिसीनुसार ज्या बसेस स्क्रॅप करण्याची गरज आहे त्या राज्यातील सर्व आगारातील बसेस येत्या 15 एप्रिलपर्यंत स्क्रॅप करणार असल्याचं मिसाळ यांनी म्हटलं आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट। या स्वारगेट डेपोमध्ये अरे एवढं तर अतिशय त्याच्यामध्ये आजचा जो पाहणी करण्यासाठी मी आले, कारण हा स्वारगेट डेपो हा माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस पण याचे सगळे बाकीचे उपाययोजना आपण केल्या आता जी महिलांची सुरक्षा तर पहिलं तर आता मी आढावा हाच घेत होते व्यवस्थापनाकडून की आपल्याकडे महिला सुरक्षा कर्मचारी किती आहेत, तर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं हे पहिलं आपलं उद्दिष्ट आहे। दुसरं एक सुरक्षा रक्षक त्याच्यावर एक IPS अधिकारी असणं गरजेचं आहे। पूर्वी आपल्याकडे सुरक्षा दक्षता अधिकारी असायचा एसटीच्या, की आता पोस्ट नाही आहे। मला असं वाटतं की त्या कमिटीमध्ये अधिकारी असावा। जे पोलीस स्टेशनची गस्त सगळे प्रकार की पोलिसांची गस्त वाढवणं गरजेचं आहे एसटीच्या ह्याच्यामध्ये। आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट कॅमेराची संख्या तर आपल्याला वाढवायलाच होते। अतिशय महत्त्वाची गोष्ट की जी स्क्रॅप पॉलिसी आपण आणली केंद्राने, त्या ह्याच्यामध्ये जेवढ्या बसेस स्क्रॅप करणं गरजेचं आहे त्या आम्ही 15 एप्रिलपर्यंत स्क्रॅप करणार पूर्णपणे। एसटी सगळ्या डेपोतल्या ज्या स्क्रॅपची राज्यातल्या ज्या स्क्रॅपच्या बसेस त्या स्क्रॅप करण्याची आपल्याकडे आहे। दक्षता कमिटी आम्ही करणार। महिला सुरक्षा कर्मचारी आगारामध्ये व्यवस्थापकाची राहायची सोय असली पाहिजे आणि व्यवस्थापकांनी ते कंपल्सरी राहिलं पाहिजे, हे आम्ही नियम काटेकोर या बाबतीमध्ये करणार। आणि दुसरी सुरक्षा कर्मचारी जे नेमले जातात त्या एजन्सीची आम्ही चौकशी लावलेली, सुरक्षाचं ऑडिट आम्ही आता करतो। त्यामुळे आगामी काळामध्ये महिलांना सुरक्षा देण्यासाठी ज्या काही योजना करता येतील त्या आम्ही करतो। काही एसटी महामंडळाचे अधिकारी व्यवस्थित माहिती देत नाहीत। 5 दिवस झालं ते गाड्या काढाय 5 दिवस लागतात। एवढं महाराष्ट्रभर त्याचं चित्र झालं। गाड्या ठेकेदाराच्या आहेत आणि ज्या ज्यावेळेस माहिती विचारली जाते त्यावेळेस व्यवस्थित न सांगितल्याने हे सगळे प्रकार हे संताप व्यक्त होते। यावर कोण काही बोलणार आहे का नाही, कारण इथल्या व्यवस्थापक महिला आहेत। आज मी इथे पाहणीला आले आणि तुम्हाला मी ते सांगत होते की ह्या सगळ्याचा आढावा घेऊन मी सांगते, कारण ह्या ज्या भाडेतत्वावर आपण ज्या बसेस घेतल्या आहेत त्या बसेस स्क्रॅपच्या ह्याच्यामध्ये इथे होत्या। हे आत्ता व्यवस्थापकांनी आम्हाला सांगितलं की आता आम्ही स्क्रॅप पॉलिसीमध्ये ज्या पण अशा गोष्टी आहेत त्या जे बसेस आम्ही स्क्रॅप करणार होते तुम्हाला मी आधीच सांगितलं। त्यामुळे आता या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पुढच्या योजना महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 100% घेतल्या। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या
यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा, इन्स्टाला फॉलो करा.